अरे बापले, कोण आहे? काय बाबू? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग, बिकॉज आता वाजलेत दुपारचे 3:45 आणि ह्या आधीची तुम्ही क्लिप बघितली असेल की आम्ही जिम्मीला तिच्या स्कूल बोर्डिंगला सोडायला गेलो होतो. सो ॲज यू पीपल नो की जेव्हा आम्ही कधी बाहेर जायचं असतं आम्हाला, तेव्हा आम्ही जिम्मीला तिच्या स्कूल बोर्डिंगमध्ये ठेवतो. सो जिम्मीला आम्ही तिच्या स्कूलमध्ये ठेवलेली आहे आणि आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आम्ही चाललो आहे बाहेर. बिकॉज सॅटरडे, संडे आणि मंडे 3 दिवस सुट्टी आलेली आहे मस्तपैकी. आणि उद्या माझा आहे बड्डे. आज आहे सॅटरडे आणि संडेला आहे माझा बड्डे. सो काहीतरी प्लॅनिंग तर झालंच पाहिजे, म्हणून मग आम्ही चाललो आहे बाहेर इन द सेन्स इथेच चाललो आहे. आय मीन गावाला चाललो आहे, अलिबागला चाललो आहे. बिकॉज खूप दिवस झाले आम्ही अलिबागला गेलो नव्हतो आणि खूप दिवस झाले घराचं काम जे चालू होतं ते सुद्धा आम्हाला असं डोळ्यांनी बघता आलं नाही. व्हिडिओ कॉलवर आम्ही बघत होतो, बट ते डोळ्यांनी समोरासमोर आम्हाला बघता आलं नाही. सो ते सुद्धा बघायचं आहे, म्हणून मग आम्ही प्लॅन केला की बड्डे सेलिब्रेशन पण आपण अलिबागलाच करू आणि घराचं काम सुद्धा बघता येईल. आणि ह्या वेळेस पप्पा नाही आहेत घरी, बिकॉज पप्पा गेलेत खूप मोठ्या वेकेशनवरती. पप्पा गेलेत ॲक्च्युली लडाखला. सो आम्ही दोघी घरात बसून काय बड्डे सेलिब्रेशन करणार, ते पण 3 दिवस सुट्टी आहेत. सो प्लॅन केला की चला आपण अलिबागला जाऊया, म्हणजे पूर्ण फॅमिलीसोबत पण बड्डे मला सेलिब्रेशन करता येईल. नेक्स्ट इयर मे बी मी नसेन. सो ह्या वर्षी मला पूर्ण फॅमिलीसोबत बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. ही माझी इच्छा तर आहेच, बट पप्पांना कुठेतरी मी मिस करते, कारण मला पूर्ण फॅमिली त्यामध्ये सगळे पाहिजे होते, बट पप्पाच नाही आहेत. आणि स्टील मम्मीनी प्लॅन केला की ठीक आहे आपण बाकीच्यांसोबत तरी आपण बड्डे सेलिब्रेशन करूया. सो ऑल सेट आहोत, रेडी झालेली आहेत, बॅग्स वगैरे पॅक आहेत. फक्त आम्ही वेट करतोय मावशी आणि दादाचं, बिकॉज दादा गेला होता ऑफिसला. आय मीन त्याचं आज वर्किंग होतं, तर तो आला आणि लगेच निघाला. सो ते लोक खारघरवरनं निघालेत, तर ते आम्हाला इथे खाली पिकअप करतील आणि आम्ही निघणार आहोत. बट ते लोक येईपर्यंत ह्या आधी माझा एक बड्डे सेलिब्रेशन झालं. ते बड्डे सेलिब्रेशन मी त्या बड्डे सेलिब्रेशनचे जे काही क्लिप्स आहेत ते मी ह्या क्लिपच्या पुढे टाकते, ते तुम्ही नक्की बघा. सो चला तोपर्यंत आम्ही खाली जातो, म्हणजे ते पण येतील आणि मग पुढचा प्रवास करायला. सो लेट्स सी कसं बड्डे सेलिब्रेशन होते. आय हॅव नो आयडिया की काय प्लॅनिंग आहे, तर बघू 2 दिवस कसे जात आहेत तुम्हाला ते ब्लॉगमध्ये समजेल असतो. तोपर्यंत यू पीपल प्लीज स्टे ट्यून. दचका मी एकटी असते त्या टाकायला असतात आम्हाला. सो गाईज आम्ही लिफ्टमध्ये अडकलोय. मे बी बाहेर लाईट गेली असेल ना, लाईट गेली आणि आम्ही लिफ्टमध्ये अडकलो.
चष्मा लावलेला नाही, चष्मा मत नाही कालो धूप लागते ना मेरे दीदीला फोन केलेला उचललाच नाही. सो आम्ही आता पोचलोय पेजारीला आणि ॲज यू पीपल नो की जेव्हा आम्ही अलिबागला येतो आय मीन जातो अलिबागला तेव्हा आम्ही पेजारीला स्टॉप हा घेतोच. बिकॉज आम्ही पनवेलवरनं नाश्ता करून नाही निघत, बट पेजारीला आल्यावर आम्ही नक्की इथे नाश्ता करतो वडापावचा, कारण इकडचा वडापावची टेस्ट जरा चांगली असते आणि मला तर प्रचंड आवडते. एक वेळेस मी पनवेलचा वडापाव नाही खाऊ शकत, पण इथले मी वडापाव खाऊ शकते. सो फायनली आलेलो आहोत, खूप दिवसानंतर आलो आहे आम्ही. असं माझं होतं मी गाली पिऊ. काय म्हणताय? मामा के घर पे. हाँ यम्मी है, टेस्टी है. थैंक यू. स्मेल का. तो फायनली आम्ही पोचलेलो आहोत अलिबागला आणि आम्ही आलोय आता बीचवरती. बिकॉज घरी जाऊन पण मामी आहे घरी, सो एवढं लवकर घरी जाऊन काय करणार, आणि आलिना आहे सोबत, सो आम्हाला बीच दाखवायचं आहे तिला. तिने बीच स्विमिंग पूल बघायचं. हां, तिला स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे सांगून तिला आणलंय. सो आम्ही तिला ते स्विमिंग पूल दाखवायला आलोय. हवा तर एवढी आहे, आणि घरी सुद्धा मनीष दादा पण ऑफिसला आहे आणि इव्हन मंदार सुद्धा जॉबवरती आहे. सो म्हणून मग आम्ही विचार केला की जरासं बीचला जाऊन फेरफटका मारून येऊ, म्हणून मग आम्ही आलोय आता बीच. अलिबागला आलो आणि बीचवर नाही गेलो असं कधी होईल का? तसंही नाहीच जात आम्ही घरी. इकडे आल्यावरती खूप वर्षांनी आलो, बिकॉज लहानपणापासून बीच कॉमन झालेलं आहे, म्हणून मग आम्ही जास्त नाही येत बीचवर. मामू मामा बाबू गुस्सा है बाबू. अली आलू गुस्सा है, इधर देख. ओ एवढा गुस्सा. अगला नाम जोड़ के उस सीरीज को आगे कंटिन्यू करना है. ठीक है, हमने कहा इस गेम के लिए कॉल लगाइए 66935935 पर. जरा जान लेते हैं फोन लाइन पर कौन मौजूद. नमस्कार जी, शुभ नाम बताइएगा. हो मामा पप्पा काका असते तर इथंच येऊन बसले असते. खुर्ची टाक, झोपतो. मामा कुठे गेला बघ.
मामाला विचार बुबू कुठे आहे, डॉगी कुठे आहे. सावकाश. अरे बापरे. दाखवत आणलाय ना, ठेवतोय तिकडे. सो आल्यावरती मी काही शूट नाही केलं, जसं की आम्ही ह्या घरी आलो जिथे आता दादा मामी वगैरे राहतात त्या घरी आलो आणि आल्यावरती गप्पा वगैरे मारत बसलो होतो. सो मी जास्त काही शूट नाही केलं. सो आता आम्ही फायनली रेडी झालो आहे आणि आता वाजलेत रात्रीचे 9:45. आम्ही सगळे चाललो आहे बाहेर जेवायला बिकॉज बड्डे आहे. सो सगळे तयार झालेलो आहोत. थोडेसे बाकीचे तयार होतात, बाकी आम्ही सगळे तयार झालेलो आहोत, रेडी झालेलो आहोत. इथेच अलिबागमध्ये माझं म्हणून एक रेस्टॉरंट म्हणू शकतो आपण, ते आहे. सो तिथे चाललो आहे आम्ही सगळे. लास्ट टाईमसुद्धा आम्ही न्यू इयरला गेलो होतो तिथे, आता परत आम्ही बड्डेच्या वेळेस चाललो आहे. सो बघू तिथे गेल्यावर आम्ही काय मजा करते तुम्हाला ते समजेलच. तो इथे बघते. सो मम्मी रेडी आहे, मावशी पण रेडी आहे, मामीचीच तयारी होत नाही. कुठे गेली मामी? पण रेडी आहे. चला. तिकडे एक हॉटेल आहे 3 स्टार. सो तिथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे, मस्त गाणी ऐकायला येतात. पूर्ण काळोख ना हो तू दास तेरे पास पास में रहूंगी जिंदगी भर. चंदा मामा हॉटेल तुला बुक केलंय. हे घे. ताजमहलला नाही एवढे. आतमधलं वेलकम. खूप उशीर झाला ना.
दीदी आता दीदीचे आलंय ना त्यामुळे विसरली दीदी तुला. ये डेकोरेशन क्यों किया? इला मग ग्राउंड बिन काय आहे काय? अरे ते कुठे गेलं आता? 26 राहू दे आता. राहू दे. हे बघ या प्लेटिंग आहे नंतर असाला मॅनेजर विचार. अगो भाई क्या हुई? राघू पिंजऱ्यात आला. हा कशाला? अरे बाप. हा तुझ्या लाईटीने अजून जरा कलर पडला आहे ना. अरे मोबाईल किती गावातला आहे. वाजले का बारा? 1 मिनिट आहे. गाणी वाजल तेव्हा का 12ला एक्झॅक्ट आरती चालू करूया. 1 मिनिट आहे. ते शाडो येते तुला याची शाडो येते झाडाची शाडो येते नको लावू. या साईडून हा आता बरोबर येते. स्टार्ट कर. काय झालं 12 मला आता खाते का पावडर पावडरची या बाजूने ये, काढून या राहिलं बाजूने. तुम्ही भरला करून तिकडे. ए तू भरवलं? जरा थांब. ए टिश्यू दे तिथे नाही. हो देते. ए अजून लागतील. बॉक्स लागेल. नाही तर काय याला काय नाही केला नवीन मेकअप केला बर्थडे मेकअप.
काय नाही समजत थांब मेकअप करून परत आणायला लागेल डोळ्यात नाही लावत. सेमच दिसतंय. मी काढतो थांब. तिकडे येऊ पोचू की नाही काय आठवण येईल. पोचू की नाही म्हणजे यायचं आहे. अरे असं करते नाही बरं नाकात फक्त जावयानं भरवलंच का हो. यांना भरवलं गेला सगळी घाईत झाली ना हे याला दादाला काय नाही समजत वेळा कुठला खाते काय तुला लिपस्टिक पण गेली माझी. आहे लिपस्टिक आहे बाकी सगळं गेलं जाऊ दे मला सवय झाली विदाऊट मेकअप बघायची. ओला करून हा मसाला खाली ओला करून आणू 1.5 GB ची व्हिडिओ होती. आव आव चलो चलो चलो. चालेल मला चॉकलेट आणि चिरकुवत असेल तर.